पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सासकामान धरण 22 जुलै रोजी 100% भरल्याने रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 10,000 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. राजगुरुनगर येथील केदारेश्वर बंधाऱ्याचे ढापे आधीच काढल्याने बंधाऱ्यावरून पाणी गेले नाही. परंतु येत्या 4-5 दिवसात मोठा पाऊस झाला तर धरणातून मोठा विसर्ग होऊन सर्वच बंधारे पाण्याखाली जाण्याची खूप मोठी शक्यता आहे. धरणाचा विसर्ग 10,000 क्युसेसवरून साधारणपणे 30,000, 40,000, 50,000 सुद्धा करण्यात येऊ शकतो. नदीच्या परिसरात फिरायला येणारे, बसणारे, मासेमारी करणारे, ज्यांची शेती आहे अशा लोकांनी जास्त काळजी घेण्याचे आवाहन धरण प्रशासनाने केलेले आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे पाणी खूप वेगाने वाहत आहे, ज्याचा आपण अंदाज लावू शकत नाही. ज्यावेळी आपण पाण्यात उतरू त्यावेळेसच कळेल की पाण्यात किती मोठी ताकद आहे. काही दिवसापूर्वी खेड तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे प्रत्येक बंधाऱ्यावरून पाणी गेले होते आणि ह्यावेळेस धरण भरल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडले गेले आहे. जर मोठा पाऊस झाला तर ओढ्या नाल्याचे पाणी आणि धरणाचे पाणी दोन्ही एकत्र होऊन खूप मोठा महापूर येण्याची खूप मोठी शक्यता आहे. खेड तालुक्यात वारेसुद्धा मोठ्या वेगाने वाहत आहेत. हवामान खात्याने येत्या 4-5 दिवसात मोठा पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे धरणातून खूप मोठा विसर्ग होणार आहे. तरी सर्वांनी काळजी घ्यावी. नदीपात्राजवळ जाऊ नये, पोहण्यास सुद्धा जाऊ नये.